विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे। बघा मित्रांनो, इंग्लिश ग्रामरवरच्या एकाच व्हिडिओमध्ये इतक्या सगळ्या टॉपिकवरती चर्चा कुठल्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला भेटणार नाही। ही एकमेव व्हिडिओ तुम्हाला इयत्ता 10वीच्या बोर्डाच्या परीक्षेच्या अनुषंगाने अशी मिळेल की ज्यामध्ये इतक्या साऱ्या इंग्रजी ग्रामरच्या कंटेंटवरती चर्चा केलेली आहे। त्यामुळे सगळं ग्रामर म्हणजे सगळं नाही, साधारणतः 50 ते 60% ग्रामर असे ग्रामरचे टॉपिक या ठिकाणी आपण घेणार आहोत की जे सोपे आहेत आणि ज्यावरती दरवर्षी बोर्डाच्या परीक्षेला प्रश्न विचारले जातात व्याकरणावर आधारित। त्यामुळे हे ग्रामरचे टॉपिक खूप महत्त्वाचे आहेत। ही व्हिडिओ बघा मित्रांनो, संपूर्ण बघा आणि तुम्हीच नका बघू, आत्ताच्या आत्ता ही व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा, आपल्या व्हॉट्सअपच्या स्टेटसला ठेवा। व्हिडिओ खूप महत्त्वाचे आहे, संपूर्ण व्हिडिओ महत्त्वाचे आहे। ही व्हिडिओ बघितल्यानंतर तुमचा ग्रामरचा बराचसा ग्रामरचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व्ह होतील। फक्त एकच गोष्ट आहे, हे व्हिडिओ बघण्याच्या नंतर तुम्ही इंग्रजी ग्रामरचा टेन्स जो हा भाग आहे ना तो तुम्हाला समजला पाहिजे। चांगला टेन्स समजला तर बाकी सगळ्या गोष्टी समजायला सोपं जातं। आपण ऑलरेडी इंग्लिश ग्रामरच्या टेन्स वरती व्हिडिओ बनवलेले आहे, ती नसेल बघितली तुम्ही तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये बघा। बघा मित्रांनो, काय काय शिकायचंय। निगेटिव्ह अफर्मेटिव्ह, as soon as, hardly had, add a question tag, not only but also, as soon as, no sooner than, use of if not, use if not कर वापरायचं कसं आणि एक्सक्लेमेटरी असर्टिव्ह सेंटेन्स, ऍड ए क्वेश्चन टॅग, बऱ्याचशा इंग्लिश टॉपिक वरती आज आपण चर्चा करणार आहोत। पहिली चर्चा आपण करूयात निगेटिव्ह आणि अफर्मेटिव्ह यावर टॉपिक वरती। मित्रांनो, पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे, बरीच मुलं या ठिकाणी व्हिडिओ बघतात पण लाईक एवढीशे पटकन लाईक करून टाका। केलं का? नाही केलं अजून? बरं, करून टाका चला। आणि बऱ्याच मुलांनी चॅनल सबस्क्राईब नाही केला, त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा, कारण मी रायटिंग स्किलवरती सुद्धा येत्या काळामध्ये सगळ्या मुद्द्यांवरती चर्चा करणारी व्हिडिओ तुमच्यासाठी येणार आहे। ती तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला चॅनल सबस्क्राईब करावं लागेल। आता पुढे जावं लागेल आपल्याला। बघा या ठिकाणी निगेटिव्ह आणि अफर्मेटिव्ह इथं बघा, या ठिकाणी लक्षात घ्या, मध्ये मध्ये तुम्ही स्क्रीनशॉट सुद्धा मारून घेऊ शकताय किंवा आपल्या वेबसाईटवरती तुम्हाला या सगळ्या नोट्स मिळतील। काय दिलंय? अफर्मेटिव्ह सेंटेन्स आपल्याला बघा, होकारार्थी वाक्य म्हणजे नेमकं काय बघा, ज्या वाक्यात क्रियेचा होकार दर्शवलेला असतो त्याला आपण अफर्मेटिव्ह सेंटेन्स म्हणतात। ज्याच्यामध्ये होकार असतो, ज्याच्यामध्ये नॉट नसतो, ज्याच्यामध्ये नो नसतो, नथिंग नसतं, नन नसतं, नॉट नसतो, त्याला आपण होकारार्थी वाक्य म्हणतो। ओके, याच्यामध्ये बघा मेक इट अफर्मेटिव्ह। बघा, अफर्मेटिव्ह जर का तुम्हाला करायचं असेल एखादं वाक्य, जर तुम्हाला एखादं वाक्य निगेटिव्ह सेंटेन्स दिले असेल, म्हणजे ही इज नॉट हॅपी, या वाक्यामध्ये काय नॉट आहे, या वाक्यामध्ये काय नॉट आहे, म्हणजे हे वाक्य काय बाबा निगेटिव्ह आहे सेंटेन्स। या निगेटिव्ह सेंटेन्सला आपल्याला अफर्मेटिव्ह करायचं असेल तर काय करायचं बघा, या ठिकाणी काही पायऱ्या आहेत, काही स्टेप्स आहेत, त्या स्टेप्स आपण नीट समजून घेतल्या पाहिजे। तर त्याच्यातली पहिली स्टेप आपल्याला या ठिकाणी इथं दिसते की नकारार्थी वाक्यापासून होकारार्थी वाक्य बनवताना नकारदर्शक शब्द काढायचा। पहिली गोष्ट, नकारदर्शक शब्द काढायचा। वाक्यामध्ये नॉट असेल, नन असेल, नेवर असेल, नकारार्थी शब्द जो काही असेल त्याला पहिलं बाजूला काढायचं। त्यानंतर येणाऱ्या क्रियापदाचा किंवा विशेषणाचा विरुद्धार्थी शब्द लिहायचा। बरं का, अपोजिट मिनिंग, आणि काय करायचं, तुमच्याकडे जे काही क्रियापद असेल त्याच्या विरुद्धार्थी शब्द लिहायचा। हे लय महत्वाचं आहे। उदाहरणार्थ नॉट काढायचा आणि विरुद्धार्थी शब्द लिहायचा। वाक्याचा अर्थ बदलून देऊ नका, वाक्याचा अर्थ बदलला नाही पाहिजे। बघा याच्यामध्ये नो, नॉट, नथिंग, नन, नेवर, नायदर, नॉर, नोबडी यांसारखे नकारदर्शक शब्द काढून टाकायचं। उदाहरणार्थ इथे एक वाक्य आहे, सचिन इज नॉट स्ट्रॉंग। सचिन इज नॉट स्ट्रॉंग। मग आपली पहिली पायरी काय बघा, पहिली पायरी नकारार्थी वाक्यामध्ये नकारदर्शक शब्द काढायचा। याच्यामध्ये नकारदर्शक शब्द आहे नॉट, त्यामुळे मला काय करावं लागणार आहे, नॉट काढावा लागणार आहे। मला काय करायचं, हे जे वाक्य मेक इट अफर्मेटिव्ह करायचे, म्हणजे या वाक्यातला नॉट मला काढून टाकायचा आहे। ठीक आहे बाबा, मी या नॉटला मी काढून टाकतो। ओके, नॉटला काढल्यानंतर काय करायचं आहे, जे क्रियापद असेल, विशेषण असेल, त्याच्या विरुद्धार्थी शब्द लिहायचे। इथं क्रियापद काय स्ट्रॉंग आहे, सॉरी इथं काय बाबा तुमचं विशेषण स्ट्रॉंग आहे, तर या स्ट्रॉंगच्या विरुद्धार्थी शब्द काय असतो आपल्याकडे, वीक। स्ट्रॉंगच्या विरुद्धार्थी शब्द काय असतो, वीक असतो। ओके, मग इथं काय वाक्य होईल, पहिला सचिन जसाच्या तसा, इज जसाच्या तसा, नॉट काढायचा, वीकच्या स्ट्रॉंगच्या ऐवजी लिहायचं वीक। ओके,
संपला विषय. सचिन इज वीक विषय तुमचा संपला. तुम्हाला 1 मार्क मिळाला. यावरती खूप वेळा बोर्डाच्या परीक्षेला या कंटेंटवरती प्रश्न विचारला गेलेला आहे. आता इथं काय केलं असतं आपण या वाक्यामध्ये, याला जर का अफर्मेटिव्ह बनवायचं झालं असतं तर मी नॉट काढला असता आणि ही इज नॉट काढला असता, हॅपीच्या ऐवजी अनहॅपी केलं असतं, विषय संपला. तर अशा प्रकारे मित्रांनो आपल्याला काय करता येऊ शकतं, निगेटिव्ह सेंटेन्सचं अफर्मेटिव्ह मध्ये रूपांतर करता येऊ शकतं. कधी कधी काय होतं की अफर्मेटिव्हचं निगेटिव्ह करा, अशा प्रकारचा सुद्धा प्रश्न असतो. आता थोडंसं पुढे जाऊयात. पुढचा मुद्दा बघा या ठिकाणी, आय एम नॉट हॅपी. बघा या ठिकाणी आय एम नॉट हॅपी, मग इथं नॉट काढायचा आहे, मग इथं लिहायचं आय एम, नॉट काढायचा आणि हॅपीच्या विरुद्धार्थी शब्द अनहॅपी. आताच बघितलं आपण. ओके, इथं पण काय करायचं, ही वॉज नॉट रिअलिस्टिक. आता बघा याच्यामध्ये नॉट कुठे, हा नॉट काढायचा आणि रिअलिस्टिक जो आहे त्याच्या विरुद्धार्थी शब्द. बघा कधी कधी काय होतं की बऱ्याचदा विरुद्धार्थी शब्द आपल्याला माहिती नसतात, पण रिअलिस्टिकच्या अपोजिट अनरिअलिस्टिक आपण म्हणू शकतो. मग लिहायचं ही वॉज जसंच्या तसं, नॉट काढायचा आणि अनरिअलिस्टिक. ठीक आहे, झाला, एक पूर्ण विराम द्यायला विसरू नका. तर अशा प्रकारे सोपे सोपे प्रश्न आपल्याला येतात बोर्डाच्या परीक्षेला, ते आपल्याला त्यांची उत्तरं लिहिता आली पाहिजे. झालं. आता इथे बघा मेक इट निगेटिव्ह. आता बघा उलटा येतो बरं का, मेक इट निगेटिव्ह. आताचे जे प्रश्न मी बघतोय 3, याच्यामध्ये काय करायचं, मेक इट निगेटिव्ह करायचंय. म्हणजे मगाशी काय होतं, मगाशी जे काही आपण प्रश्न होते त्याच्यामध्ये काय केलं आपण, मेक इट अफर्मेटिव्ह. पण आता मेक इट निगेटिव्ह करायचं. निगेटिव्ह म्हणजे काय, वाक्यामध्ये नॉटची एंट्री करायची. आता वाक्यात तुमचा नॉट आला पाहिजे. अफर्मेटिव्ह करायचं म्हणजे नॉट गेला पाहिजे, नॉटला काढायचं आणि निगेटिव्ह करताना नॉटला आणायचं. आता नॉटला कुठं आणायचं बघा, सचिन इज स्ट्रॉंग, हे जे वाक्य आहे, तर इथं सहाय्यकारी क्रियापदानंतर किंवा विशेषण जे तुमचं असतं त्याच्या विरुद्धार्थी शब्द लिहायचा. स्ट्रॉंगच्या विरुद्ध वीक. ओके, आणि त्याच्या अगोदर नॉट लावायचा. म्हणजे काय, सचिन इज नंतर आपण काय वापरायचा, नॉट, आणि स्ट्रॉंगच्या अपोजिट वीक. म्हणजे अर्थ बदलत नाही. सचिन तर स्ट्रॉंग नाहीये, तर कसं आहे, स्ट्रॉंग आहे असं म्हटलंय म्हणजे सचिन वीक नाही. अशा प्रकारे आपल्याला इथंच लिहिता येऊ शकतो. इथं बघा आय एम हॅपी, मग आय एम हॅपीच्या ऐवजी काय, आय एम. बरं का, पहिली गोष्ट नॉट आला पाहिजे, आय एम. बरं का, आणि आय एम नंतर मला काय पाहिजे, नॉट आला पाहिजे. हॅपीच्या अगोदर नॉट आला पाहिजे आणि हॅपीच्या अपोजिट अनहॅपी. आय एम नॉट अनहॅपी, विषय संपला. झाला. आता इथं बघा, ही वॉज रिअलिस्टिक, इथं पण नॉट आला पाहिजे. रिअलिस्टिकच्या अपोजिट लिहायचा अनरिअलिस्टिक. ओके, अनरिअलिस्टिक लिहिणार आपण आणि लिहिणार ही वॉज नॉट, लिहा आणि पुढे लिहा अनरिअलिस्टिक. सेम तसा जे एकदम सोपा मुद्दा आहे मित्रांनो. खूप सोपे सोपे प्रश्न आहेत आपल्याला या कंटेंटवरती येतात. फक्त तुम्हाला 2 गोष्टी माहिती पाहिजे, विरुद्धार्थी शब्द माहिती पाहिजे. ओके, आता आपण पुढच्या घटकाकडे येऊयात. तुम्ही आता अफर्मेटिव्ह निगेटिव्ह शिकलात. अफर्मेटिव्ह टू निगेटिव्ह करत असताना लक्षात घ्यायचं, नॉट असेल तर तो नॉट आणायचा आहे. अफर्मेटिव्हचं निगेटिव्ह करताना नॉट आणायचं आहे आणि त्याच्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट तुम्हाला विरुद्धार्थी शब्द माहिती पाहिजे. बरं का, आता नॉट ओनली बट ऑल्सो याचा विचार करू आपण, किंवा ॲज वेल ॲजचा विचार करू. याच्यात कसं असतं माहिती का, नॉट ओनली बट ऑल्सो म्हणजे का, गणेश हुशार आहे आणि बलवान सुद्धा आहे. म्हणजे हे सांगताना तुम्ही हुशार आहे आणि बलवान आहे. गणेश हुशार आहे आणि बलवान आहे. गणेश टॅलेंटेड आहे आणि त्याचबरोबर क्लेवर आहे आणि स्ट्रॉंग सुद्धा आहे. मग तिथं आपण नॉट ओनली बट ऑल्सो वापरतो. म्हणजे गणेश बलवानच नाही तर तो हुशार सुद्धा आहे, किंवा गणेश फक्त हुशारच नाही तर तो बलवान सुद्धा आहे. म्हणजे ही इज नॉट ओनली क्लेवर बट ऑल्सो स्ट्रॉंग. अशा प्रकारे आपण सांगताना आपण नॉट ओनली बट ऑल्सोचा वापर करतो किंवा ॲज वेल ॲजचा वापर करतो. आता इथे बघा, वाक्यामध्ये नॉट ओनली बट ऑल्सो ज्यावेळेस आपण वापरतो तर वाक्यामध्ये टू असेल, बोथ असेल, ॲज वेल ॲज असेल तर यांसारखं शब्द काढायचं. ओके, त्याचबरोबर काय करायचं, दुसऱ्या वाक्यात असेल तर तो काढून टाकावा. म्हणजे पहिल्या वाक्यामध्ये करता, इथं करता असेल, करता जर दुसऱ्या वाक्यामध्ये असेल, दुसऱ्या वाक्यामध्ये जर करता, आता 2 वाक्य असतात इथं, जर दुसऱ्या वाक्यामध्ये जर करता असेल, इथं करता असं झालं, आपली करता असा पाहिजे आपल्याकडे, करता सब्जेक्ट जर का असेल दुसऱ्या वाक्यामध्ये तर तो काढून टाकायचा. आणि वाक्यात अँड किंवा ॲज वेल ॲज असेल तर ते काढून त्याऐवजी आपल्याला बट ऑल्सो वापरायचं आहे. आणि किंवा फुल स्टॉप जरी असेल तर त्याच्याऐवजी आपण बट ऑल्सो वापरू शकतो. आता इथं कसं बाबा, सचिन इज अ टीचर आणि ही इज अन आर्टिस्ट टू. म्हणजे आता बघा, सचिन टीचर आहे
आणि सचिन आर्टिस्ट आहे. आता मी इथं काय म्हटलं, टू, बोथ, ॲज वेल ॲज यांसारखे शब्द काढायचे आहेत, ही पहिली गोष्ट. आता याच्यामध्ये जर बघितलं तर टू येतो तर पहिला निघाला पाहिजे. त्याच्यानंतर बघा इथं आपल्याला काय करायचं लक्षात घ्या, याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत, तो टीचर आहे आणि आर्टिस्ट आहे. मग आता बघा सचिन इज नंतर आपण काय करू, हा अ टीचर. सचिनच्या बाबतीत दोन गोष्टी सांगितल्यात, अ टीचर आणि ॲन आर्टिस्ट, बरोबर. मग आपण काय करायचं, टीचरच्या अगोदर नॉट ओनली लिहायचं आणि आर्टिस्टच्या अगोदर ॲन आर्टिस्टच्या अगोदर बट अल्सो लिहायचं. आणि ही इज, आता बघा या ठिकाणी कर्ता आणि सहायकारी क्रियापद, इथं बघा ही इज हा कर्ता इथं डबल आला, म्हणजे हा कर्ता सुद्धा निघाला पाहिजे. इथं सांगितलं की बाबा कर्ता दुसऱ्या वाक्यामध्ये असेल तर तो काढून टाकायचा आणि कर्त्याच्या सोबत सहायकारी क्रियापद पण आहे, ते पण रिपीट आलं तर ते काढायचं. मग आता इथं मी लिहिताना काय लिहिणार, सचिन इज नॉट ओनली, ओके, नॉट ओनली अ टीचर. सचिन इज नॉट ओनली अ टीचर. आणि त्याच्यानंतर हा जो पूर्ण विराम आहे तिथं अँड नाहीये, अँड असेल तर अँड काढला असता, ॲज वेल ॲज असेल तर ते काढलं असतं, पण इथं अँड नाही, ॲज वेल ॲज नाही, पूर्ण विराम आहे, तर मग त्याच्याऐवजी लिहायचं बट अल्सो, ओके, बट अल्सो. आणि मग पुढे ॲन आर्टिस्ट. बघा या ठिकाणी अशा प्रकारे आपण लिहू शकतो, सचिन इज नॉट ओनली अ टीचर बट अल्सो ॲन आर्टिस्ट. अशा प्रकारे आपल्याला हे वाक्य बनवता येऊ शकतं. इज नंतर नॉट ओनली वापरला, अ टीचर जो आहे तो पुढे लिहिला, ही इज काढून टाकला, बट अल्सो ॲन आर्टिस्ट लिहिलं आणि त्याचबरोबर टू सुद्धा इथून काढून टाकलेला आहे. तर नॉट ओनली बट अल्सोचा वापर आपण अशा प्रकारे करू शकतो. ओके, आता आणखी काही आपण उदाहरणं बघण्याचा प्रयत्न करूयात मित्रांनो. नॉट ओनली बट अल्सो यावरती बऱ्याचदा प्रश्न आलेले आहेत. आता इथे बघा, ही इज स्मार्ट अँड हार्ड वर्किंग बॉय, बरं का. आता मग काय करावं, तो कसा आहे, स्मार्ट आहे, त्याच्या बाबतीत दोन विशेषण आहेत. आता याच्या बाबतीमध्ये दोन बाबा, त्याच्या बाबतीमध्ये जे काय बाबा दोन विशेषणं दिलेली आहेत. ओके, पहिली गोष्ट ही स्मार्ट आहे आणि तो हार्ड वर्किंग आहे, बरं, दोन गोष्टी आहे. तर पहिल्या विशेषणाच्या अगोदर आपल्याला नॉट ओनली, दुसऱ्या विशेषणाच्या ऐवजी अगोदर बट अल्सो. ओके, लक्षात घ्यायचं. किंवा अँड आपल्याला जो आहे तो अँड या ठिकाणी काढावा लागणार, त्याच्याऐवजी बट अल्सो लिहायचा, विषय संपला. मग बघा, ही इज नॉट ओनली स्मार्ट, म्हणजे पहिल्या विशेषणाच्या अगोदर स्मार्टच्या अगोदर नॉट ओनली लिहिलं आणि अँड काढून त्याच्याऐवजी लिहायचं बट अल्सो हार्ड वर्किंग बॉय, हार्ड वर्किंग बॉय. ओके, झाला, विषय संपला. म्हणजे ही इज नॉट ओनली स्मार्ट बट ऑल्सो हार्ड वर्किंग बॉय, तो स्मार्टच नाही तर तो हार्ड वर्किंग मुलगा सुद्धा आहे. ठीक आहे, अशा प्रकारे. आय लाईक टी, आय लाईक कॉफी. आता बघा इथं आय लाईक टी, आय लाईक कॉफी. आता आय लाईक जे आहे ते या ठिकाणी क्रियापद आहे, तर टी एक आवडते आणि कॉफी पण आवडते, दोन गोष्टी आहे. आता हे आय लाईक याला डबल लिहायची गरज नाही, फुल स्टॉप आहे, त्याच्याऐवजी बट ऑल्सो लिहायचं. पहिली गोष्ट आय लाईक आणि पहिल्या विशेषणाच्या अगोदर आपण नॉट ओनली, आय लाईक नॉट ओनली टी, मला फक्त टीच नाही आवडत, तर बट ऑल्सो म्हणजे हा जो फुल स्टॉप आहे तो काढून त्याच्याऐवजी लिहू शकतो बट ऑल्सो कॉफी. संपला विषय, एकदम सिंपल विषय. इथं बघा बट. आता हे बाकी पुढचे तुम्ही सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा, ट्राय करा. मी तुम्हाला काही सगळ्याच गोष्टींवरती आपल्याला चर्चा करता येणार नाही, कारण बराचसा भाग आपल्याला कव्हर करायचा आहे. तर दोन भाग आपले कव्हर झाले. इथे पण तुम्ही करू शकता, या ठिकाणी बट काढून टाकायचा आहे तुम्हाला. बघा या ठिकाणी ही वॉज टायर्ड अँड वीक विथ हंगर. आता ही वॉज नॉट ओनली टायर्ड बट ऑल्सो वीक विथ हंगर, बट काढून टाकू शकता तुम्ही इथून. ओके, म्हणजे इथं काय बाबा, ही वॉज नॉट ओनली टायर्ड बट ऑल्सो वीक विथ हंगर. ओके, द युजेस ऑफ सिम्पल अँड शॉर्ट सेंटेन्स ॲड्स टू द सिम्प्लिसिटी ऑफ द बुक. आता हे तुम्ही सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. आपली गाडी थोडीशी पुढे जाऊयात मित्रांनो. बघा या ठिकाणी पुढचा मुद्दा, ॲज सून ॲज, नो सूनर दॅन आणि हार्डली हॅड, हे तीन घटक सुद्धा खूप महत्त्वाचे आहेत. यावरती सुद्धा बोर्डाच्या परीक्षेला प्रश्न विचारले जातात. तर व्हिडिओ खूप महत्त्वाचे आहे मित्रांनो. बरीच मुलं या ठिकाणी मला व्हिडिओ बघताना दिसतात, पण लाईक लय कमी आहे. पटकन लाईक करून टाका, नाही केलं का अजून, करून टाका. आणि हो, सबस्क्राईब पण नाही केला बऱ्याच मुलांनी, नाही केलं अजून, करून टाका. केला का, करा लवकर. बरं, बाजूचं घंटीचं बटन दाबलं का, नाही दाबलं अजून, दाबून टाका पटकन. चॅनल सबस्क्राईब करून बाजूचं घंटीचं बटन पण दाबून टाका. ओके, पुढचा मुद्दा बघूया त्या ठिकाणी. इथे बघा, लागोपाठ, ॲज सून ॲज म्हणजे काय बाबा, लागोपाठ किंवा पाठोपाठ घडणाऱ्या ज्या काही घटना असतील तर त्यांच्यासाठी आपण ॲज सून ॲज वापरतो. उदाहरणार्थ बघा, ॲज सून ॲज आय रीच द प्लॅटफॉर्म द ट्रेन अराइव्ह. मी गेलो
प्लॅटफॉर्मवरती आणि गेल्या गेल्या ट्रेन आले. म्हणजे लागोपाठ फटाफट घटना घडतात. मी तिकडे गेलो आणि तो आला, अशा प्रकारे आपण बाबा त्या घटना हे करण्यासाठी आपण ॲज सून ॲजचा वापर करतो. आता बघा नो सूनर दॅन जर आपल्याला वापरायचं असेल वाक्यामध्ये, ॲज सून ॲज काढून त्याच्याऐवजी जर नो सूनर दॅन वापरायचं असेल तर काय करायचं, ॲज सून ॲज ऐवजी नो सूनरचा वापर सुद्धा होतो. ओके, नो सूनरचा वापर सुद्धा होतो. बघा नो सूनर नंतर सहाय्यकारी क्रियापद वापरतात. पहिली गोष्ट बघा, नो सूनर नंतर सहाय्यकारी क्रियापद वापरतात. ह्या सगळ्याचे जे काही नियम आहेत यांचे स्क्रीनशॉट मारून घ्या. ॲज सून ॲज ऐवजी आपल्याला नो सूनर लिहायचं आहे. त्याच्यानंतर नो सूनर नंतर आपल्याला सहाय्यकारी क्रियापद वापरायचं आहे. आणि सहाय्यकारी क्रियापद नसेल वाक्यामध्ये तर काळानुसार डू, डज किंवा डीडचा वापर करायचा. डू आणि डज केव्हा वापरायचं बाबा, डू आणि डज वर्तमान काळामध्ये वापरायचे प्रेझेंट टेन्समध्ये, आणि डीडचा वापर जो आहे तो पास्ट टेन्सचं वाक्य असेल तर वापरायचा. आणि दॅनने पुढील क्लॉज जोडतात. पुढील जे क्लॉज आहे ते कशाने जोडतात, पुढचं जे वाक्य आहे ते कशाने जोडतात, दॅनने. म्हणजे इथं जर कॉमा आहे तर त्या कॉमाच्या ऐवजी आपल्याला काय करायचं आहे, दॅन लिहायचं आहे. बघा आता या ठिकाणी जर आपण बघितलं, ॲज सून ॲज आय रीच द प्लॅटफॉर्म, ओके, आय रीच द प्लॅटफॉर्म द ट्रेन अराइव्ड. आता या ठिकाणी बघा, पहिली गोष्ट नो सूनर, बरं का. आता या ठिकाणी आपण लिहिलं नो सूनर, बरं नो सूनर लिहिलं. इथं एक गोष्ट सांगितले की नो सूनर नंतर सहाय्यकारी क्रियापद वापरतात. काय वापरतात, सहाय्यकारी क्रियापद. म्हणजे मला याच्यानंतर नो सूनर नंतर सहाय्यकारी क्रियापद वापरायचं आहे. आता इथं कुठं सहाय्यकारी क्रियापद दिसतंय का, नाही. मला ॲज सून ॲज पहिली गोष्ट काढायचा असतो, बरं का, ॲज सून ॲज काढायचा, त्याच्याऐवजी नो सूनर वापरायचं आहे. आता मला काय करायचं, नो सूनर वापरल्यानंतर सहाय्यकारी क्रियापद. आता मी काय वापरणार बाबा, इथं ॲम, इज, आर, वॉज, वेअर दिलं नाही, पण इथं आय रीच्ड, ईडी लागलाय, म्हणजे काय बाबा, भूतकाळ आहे. मग भूतकाळामध्ये काय वापरणार आपण, डीड. ओके, नो सूनर डीड, बरं का. आणि सहाय्यकारी क्रियापद काढला तर नो सूनर डीड. आता मग पुढे काय करायचं बघा, यानंतर आपल्याला काय करायचं आहे, इथं काय करा, आता बघा, नो सूनर डीड आय रीच द प्लॅटफॉर्म. आता या ठिकाणी नो सूनर नंतर आपण सहाय्यकारी क्रियापद वापरलं, डीड लिहिलं. आणि आय रीच जो आहे, रीच, आता काय होतं, इथं डीड वापरला ना, मग हा जो रीच, ईडी जो आहे, जे दुसऱ्या काळातलं रूप आहे, पास्ट पार्टिसिपल आहे, त्याचं पहिलंच हे लिहून टाकायचं, रीच, बरोबर. नो सूनर डीड आय रीच, ओके, याचं पहिलं रूप लिहिलं क्रियापदाचं, द प्लॅटफॉर्म, आणि नंतर काय करायचं, जो कॉमा आहे त्या कॉमाच्या ऐवजी काय करायचं, दोन वाक्य जोडण्यासाठी आपण दॅनचा वापर करायचा. दॅन द ट्रेन अराइव्ड. ओके, तर अशा प्रकारे मित्रांनो हा जो मुद्दा आहे तो आपण समजून घेऊ शकतो. आता या ठिकाणी जर आपण बघितलं तर इथे आपल्याला काय करायचं आहे की फक्त जास्त काय आपण केलं नाहीये. या ठिकाणी बघा काय केलं ते समजून घ्या, लक्षात घ्या. ॲज सून ॲज काढला, त्याच्याऐवजी नो सूनर लिहिला, बरोबर. त्याच्यानंतर इथं डीड लिहिला. डीड का लिहिला, कारण इथं काय बाबा ईडी आहे, म्हणजे भूतकाळ आहे म्हणून डीड लिहिला. ओके, आणि त्याच्यानंतर मग आय जसा आहे तसा रीचचं आपण काय केलं, पहिलं रूप लिहिलं, इथे एक बदल केलेला आहे. आणि त्याच्यानंतर द प्लॅटफॉर्म लिहिल्यानंतर आपल्याकडे दोन वाक्य जोडण्यासाठी दॅन, THAN, इथं दॅन पाहिजे, चुकून द झालं, दॅन द ट्रेन अराइव्ड. ओके, असं झालं. आता पुढचं एक आपण वाक्य समजून घेऊयात. आपण आणखी जास्त पुढचे काही एक्झाम्पल बघू, म्हणजे आपल्या लक्षात येईल. बघा या ठिकाणी पुढे बघा, पुढचं एक्झाम्पल बघा या ठिकाणी. आता ॲज सून ॲज नंतर, एक मिनिट जरा थोडंसं मागे जाऊ आपण. एवढं एकच वाक्य होतं का, आणखी वाक्य आहेत काय, एकच वाक्य होतं. चला, हे तुमच्या लक्षात आलं असेल. आता बाकी जर तुमच्याकडे काही जर अशा प्रकारची वाक्य आली तर ती तुम्ही समजून घेऊ शकता. आता बघा हार्डली हॅडचा वापर कसा करायचा, हे वापरताना काही जास्त अवघड नाही, खूप सोपं आहे. याच्यामध्ये काय करायचं माहिती आहे का, दोनच गोष्टी. पहिली गोष्ट बघा, हार्डली हॅडचा वापर करत असताना हार्डली हॅडच्या वाक्यात नेहमी पास्ट पार्टिसिपल वापरतात. आणि बाकी सगळे जे नियम आहेत ते सगळे नियम कशासारखे आहेत, आपल्या नो सूनर दॅन सारखे. आणि वेनने पुढील क्लॉज जोडायचा. मगाशी दॅन म्हणजे नो सूनर वापरतो, ॲज सून ॲजच्या ऐवजी तुम्ही नो सूनर पण वापरू शकता. नो सूनर वापरण्यासाठी काय करतो, ॲज सून ॲज काढतो, त्याच्याऐवजी आपण नो सूनर लिहितो. त्याच्यानंतर नो सूनर नंतर आपण काय करतो बाबा, डीड लिहितो. त्याच्यानंतर लगेच आपण बाबा नो सूनर नंतर आपण डीड लिहिला, सहाय्यकारी क्रियापद लिहिलं. त्याच्यानंतर तिथं रिच, ईडीच काढला आणि त्याचं पहिलं रूप लिहिलं. नंतर दोन वाक्य जोडण्यासाठी आपण इथं दॅनचा वापर केला. पण इथं काय करायचं, हार्डली हॅडमध्ये सुद्धा काय करायचं, ॲज सून ॲज काढायचं मला. आणि ॲज सून ॲज काढल्यानंतर मला काय करायचं बघा, या ठिकाणी आपण काढू आणि त्याच्याऐवजी हार्डली हॅड लिहू. हार्डली हॅड, एकदम सोपं आहे. हार्डली हॅड लिहिलं. आणि त्याच्यानंतर काय सांगितलं बाबा, बाकी काहीच बदल नाही करायचा तुम्हाला. बाकी या ठिकाणी हार्डली हॅड आय रीच, फक्त एक लक्षात घ्यायचे, तुम्हाला नेहमी पास्ट पार्टिसिपल वापरायचं. हे जे तुमचं जे काही क्रियापद आहे त्या
हे क्रियापद जे आहे त्याचं नेहमी पास्ट पार्टिसिपल भूतकाळी रूप या ठिकाणी आपल्याला लिहायचं. आणि नंतर द प्लॅटफॉर्म, तिसरं जे तुम्हाला तिसरं रूप आहे ते लिहायचं क्रियापदाचं. ओके, बघा या ठिकाणी रीच द प्लॅटफॉर्म आणि 2 वाक्य जोडण्यासाठी व्हेनचा वापर करायचा, बाकी काहीच नाही केलं. या ठिकाणी व्हेनचा वापर केला आणि द ट्रेन अराइव्हड, बघा या ठिकाणी तुम्ही लक्षात घ्या काय बदल केला तेवढं समजलं पाहिजे आपल्याला. काय केलं, ॲज सून ॲज काढलं त्याच्याऐवजी हार्डली हॅड लिहिलं. ओके, इथं ऑलरेडी पास्ट तिसरं रूप लिहायचं असतंय आणि 2 वाक्य जोडण्यासाठी व्हेनचा वापर करायचा आहे. 3च गोष्टी तुम्हाला करायच्या आहे, बाकी याच्या व्यतिरिक्त काही करायचं नाही, जास्त काय टेन्शन घ्यायचं नाहीये. तर अशा प्रकारे हार्डली हॅडचा आपण वापर करू शकतो. त्यानंतर पुढे बघा या ठिकाणी आता इथं काही वाक्य आहेत, ही आपण हे करण्याचा प्रयत्न करूयात, सोडवण्याचा प्रयत्न करूयात. काही वाक्य बघा या ठिकाणी पहिले काय बाबा, ॲज सून ॲज द प्लेन टेकन ऑफ इट क्रश डाऊन. आता इथे आपण नो सुनर दॅनचा पण वापर करू आणि हार्डली व्हेनचा सुद्धा वापर करू. आता नो सुनर दॅनचा जर वापर करायचा असेल तर मी काय करणार, ॲज सून ॲज, बाबा चला ॲज सून ॲज, सॉरी नो सुनर त्याच्यानंतर बाबा नो सुनर नंतर आपण काय करतो बाबा, बघा नो सुनर नंतर आपल्याला काय करायचं, सहाय्यकारी क्रियापद लिहायचे. सहाय्यकारी क्रियापद लिहायचं. तर सहाय्यकारी क्रियापद इथं काय लिहिणार बाबा, द प्लेन टेकन ऑफ. आता इथं प्लेन टेकन ऑफ, आता इथं भूतकाळ आला, त्या भूतकाळ आल्यामुळे आपल्याला काय करायचं, याचं आपल्याला डीड वापरणार, नो सुनर डीड द प्लेन. बाकी इथं आपल्याला टेकन जो आहे तो टेकन जो आहे त्या टेकनचं आपल्याला काय करायचं, इथं पहिलं रूप लिहायचं आहे. टेकनचं टेक ऑफ येईल, टेक ऑफ. आणि नंतर कॉम्याच्या ऐवजी नो सुनर दॅन आपल्याकडे येईल. आणि नंतर पुढे बाबा इट क्रश्ड डाऊन झाला, बाकी काय बदल नाही केला. हे झालं नो सुनर. आणि जर इथं हार्डली हॅड वापरायचं असेल तर मग आपण काय करणार, याच्यामध्ये जर आपल्याला हार्डली हॅड वापरायचं याच वाक्यामध्ये, तर मग त्यासाठी आपण या ठिकाणी काय करू शकतो, नो सुनर काढून त्याच्याऐवजी काय लिहायचं बाबा, हार्डली हॅड लिहायचं. बघा मगाशीच बघितलं हार्डली हॅड. ओके, आणि नंतर बाकी मग पुढे तुम्हाला काय करायचं आहे, बाकी काहीच बदल नाही करायचा. हार्डली हॅड लिहिल्यानंतर तुम्हाला इथं याचं तिसरं रूपच ऑलरेडी आहे ते तसं लिहायचं, पास्ट पार्टिसिपलच आहे. द प्लेन टेकन ऑफ आणि कॉम्याच्या ऐवजी काय लिहायचं, व्हेन. आणि मग पुढे इट क्रश्ड डाऊन. ओके, अशा प्रकारे तुम्हाला हे करता येऊ शकतं. बाकी या वाक्याचं सुद्धा तुम्ही दोघात रूपांतर करा, याचे पण तुम्ही 2 वाक्यात रूपांतर करा त्याचमध्ये. ओके, इथं बघा ॲज सून ॲज आय वेंट अपस्टेअर्स आय बिगेन टू गेट डाऊन. ओके, टू गेट इट डाऊन. तर इथं सुद्धा तुम्ही करा, जसं मी तुम्हाला सांगितलंय त्याप्रमाणे तुम्ही करण्याचा प्रयत्न करा. आता इथं बघा, इथं मला काय करायचं बाबा, ॲज सून ॲज द टॉवर टंबल्स नंतर कॉमा आहे, ही लिव्स द टास्क. तर इथे तुम्ही काय करायचं, नो सुनर दॅनचा वापर करायचा. तर अशा प्रकारे आपल्याला ही गणित, आता सगळी गणितच येते, कारण गणित शिकवतो त्यामुळे मला इथं गणित हा शब्द सारखा येतोय. पण लक्षात घ्या मित्रांनो, आता ही उदाहरणं तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करा. तुमच्यासाठी हे टास्क आहे, सोपं आहे, प्रयत्न करा. मी थोडक्यात इंट्रोड्यूस करून देतो, कारण आपल्याला बऱ्याच गोष्टी करायच्या आहेत आणि सगळ्या गोष्टी आपल्याला इथं वापरता येणार नाही. ओके, इथं नो सुनर दॅनचा वापर करा. ही महत्त्वाची वाक्य आहेत आपल्या सरावासाठी, तुमच्या सरावासाठी. आता युजेस ऑफ इफ नॉट. आता इफ नॉट केव्हा आपण वापरायचा ते आपण याच्यामध्ये बघूयात. बघा इफ नॉट वापरताना काय करायचं, बघा वाक्यात अनलेस असेल तर तो अनलेस काढायचा आणि त्याऐवजी इफ लिहायचं. आणि बाकी क्लॉज मधील वाक्यातील सहाय्यकारी क्रियापदानंतर नॉट लिहायचं. क्लॉज मधील वाक्यामध्ये जेव्हा सहाय्यकारी क्रियापद असेल ना, क्लॉज मधील वाक्यात जे काही सहाय्यकारी क्रियापद असेल तर त्याच वाक्यामध्ये आपल्याला नॉट लिहायचं. त्या सहाय्यकारी क्रियापदानंतर आपल्याला नॉट लिहायचं आहे. बघा आता हे जे वाक्य आहे हे आपण समजून घेऊया. त्याच्यामध्ये फक्त एक थोडासा बदल आहे, आय विल नॉट कम. बरं का, इथं असंच वाक्य इथं थोडंसं आय विल नॉट कम असं वाक्य आहे. बघा यामध्ये एकच गोष्ट काढायची, अनलेस काढायचं आणि त्याच्याऐवजी आपल्याला इफ लिहायचं. काय मोठं काम नाही, अनलेस काढायचं आणि त्याच्याऐवजी इफ लिहायचं. इफ आणि नंतर काय करायचं, इफ लिहिल्यानंतर त्याच क्लॉज मधील सहाय्यकारी क्रियापदाच्या नंतर नॉट लिहायचं. इफ लिहिलं त्याच्यानंतर ही लिहिलं आणि इज, ह्याच वाक्यातल्या इज नंतर नॉट लिहायचं, इज नॉट देअर. आणि नंतर मग कॉमा, आपल्याकडे पुढे काय, आय विल नॉट कम. ओके,
हे जसंच्या तसं, बाकी काहीच बदल नाही करायचा, फक्त अनलेस काढायचा आहे, अनलेसच्या जागेवर इफ लिहायचं आहे आणि त्या वाक्यामधल्या सहाय्यकारी क्रियापदाच्या नंतर नॉट लिहायचा, विषय संपला. बाकी काय मोठं काम नाहीच आहे, एकदम सोपा विषय आहे, लक्षात आला असेल तुमच्या. आता पुढे बघा, महत्त्वाचे काही नियम आहेत ते आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे यामध्ये. तर ते काही महत्त्वाचे आणि इम्पॉर्टंट नियम काय बघा याच्या बाबतीमध्ये. बघा, वाक्यात सहाय्यकारी क्रियापद जर नसेल तर मुख्य क्रियापदाच्या आधारावर त्या काळाच्या आधी, बरं का, मुख्य क्रिया बघा, वाक्यात जर सहाय्यकारी क्रियापद नसेल तर मुख्य क्रियापदाच्या आधी जो मेन वर्ब आहे त्याच्या अगोदर काळानुसार डोंट, डझंट किंवा डिडंटचा वापर करायचा. जर वर्तमान काळ असेल तर डज किंवा डोंट किंवा डज म्हणजे, आणि त्याचबरोबर भूतकाळ असेल तर डिडंट. जर तुमचा कर्ता जर का बघा या ठिकाणी हां बरं ओके ठीक आहे. बघा या ठिकाणी आता आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू. इथे बघा, आता बघा, अनलेस यू आस्क मी आय कांट अंडरस्टँड युअर प्रॉब्लेम. या ठिकाणी आपल्याला एकच काम करायचं आहे. बघा, अनलेस काढून पहिला इफ लिहायचा हे आपल्याला माहिती आहे, मग मी या ठिकाणी इफ लिहितो. त्याच्यानंतर आपल्याला काय सांगितलं बाबा, यू आस्क मी. आता मी यू तर लिहिलं या ठिकाणी, यू. आता जे क्रियापद आहे बघा, काय सांगितलंय मला इथं की जर सहाय्यकारी क्रियापदच नाही आहे तर काळानुसार तिथं तुम्हाला डोंट, डझंट किंवा डिडंट वापरायचा आहे. आता इथं आस्क म्हटलंय. आता आस्कचा जर आपण वापर केला तर आस्कची स्पेलिंग मला तर वाटतं चुकली, आपल्याला फक्त ASK आस्कची स्पेलिंग आपल्याला पाहिजे, तर इथं तो ई जो आहे तो चुकून आलेला आहे, बरं का. आता या ठिकाणी बघा, आस्क मी, आता आस्क आलाय म्हणजे तुमचा हा काय झाला, प्रेझेंट टेन्स आहे. प्रेझेंट टेन्स असेल तर तुम्ही डज किंवा डोंट किंवा डझंट वापरणार. मग आता इथं डोंट वापरायचं का डझंट? ज्यावेळेस आता यू असेल किंवा करता यू असेल किंवा अनेक वचने असेल तर तुम्ही डोंट वापरा, आणि एक वचनी असेल तर डझंट. आता यू आहे म्हणून आपण काय वापरणार, डोंट आस्क, बरं का. बाकी कुठंच आपल्याला बदल नाही करायचा. डोंट आस्क मी लिहिलं आणि बाकी कॉमा देऊन आपला आय कांट अंडरस्टँड युअर प्रॉब्लेम. बाकी जसंच्या तसं युअर प्रॉब्लेम, ते जसंच्या तसं तिकडे, बाकी कुठंच काय धक्का द्यायचा नाहीये. पुढचा मुद्दा जर आपण बघितला बघा, अनलेस यू वेंट देअर यू वुडंट द इन्फॉर्मेशन. आता या ठिकाणी अनलेस काढून तुम्हाला इफ लिहायचा आहे, त्याच्यानंतर करता लिहिला यू. आता इथं वेंट आहे, गो वेंट गॉन म्हणजे भूतकाळ आहे. भूतकाळ असेल तर डिडंट लिहायचं, यू डिडंट वेंट देअर, आणि नंतर कॉमा, आणि नंतर बाबा यू. बाकी वाक्य जे जसंच्या तसं, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे बदल करायचे नाहीयेत. ओके, फक्त एक छोटी गोष्ट लक्षात घ्यायची, इथं वेंट आहे ना, वेंटचं गो करायचं, फक्त एवढं लक्षात घ्या की गो करायचं, कारण डिडंट गो करायचं. वेंट आहे तर त्याचं पहिलं रूप लिहायचं, कारण डीड आला तर त्याच्यासोबत आपल्याला इथं पहिलं रूप लिहायचं, एवढे लक्षात घ्यायचं. ओके, इथं गो येईल, इथं आपलं गो, आणि बाकी जसंच्या तसं. म्हणजे काय येईल बाबा, अनलेस काढून त्याच्याऐवजी काय करायचं बघा, परत एकदा नीट सांगतो तुम्हाला. अनलेस काढायचं, जर वाक्यामध्ये जर का सहाय्यकारी क्रियापद नसेल तर अनलेस काढायचं आणि अनलेसच्या ऐवजी आपण इफ लिहायचं, आणि नंतर यू नंतर जो तुमचा वेंट आहे, जो तुमचा सहाय्यक क्रियापद आहे, त्या क्रियापदाच्या अगोदर डिडंट लिहायचं आणि त्याला जोडून क्रियापदाचं पहिलं रूप लिहायचं, आणि बाकी जसंच्या तसं पुढचं वाक्य, त्याच्यामध्ये काय बदल नाही करायचा. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपण हा विचार करू शकतो. त्याच्यानंतर यूज अनलेस. आता अनलेस म्हणजे उलट, अनलेस म्हणजे वाक्यातला नॉट काढून टाकायचा, बाकी काय विषयच घ्यायचा नाही. अनलेस म्हणजे आता आपल्याला वाक्यामधला नॉट काढून टाकायचा, म्हणजे अनलेस वापरायचं आहे इथं. हे जे वाक्य आहे याच्यामध्ये फक्त एकच काम करायचं, इफच्या जागेवर लिहायचं अनलेस, आणि वाक्यामधला नॉट असेल तर तो नॉट काढून टाकायचा, एवढंच करायचं, बाकी काय करायचं नाही. इथे सुद्धा इफ आय वॉज याच्यामधला इफ काढायचं, त्याच्याऐवजी अनलेस लिहायचं, नॉट काढून टाकायचा, बाकी काहीच नाही करायचं. फक्त इफच्या ऐवजी अनलेस यू लुक ॲट द बोर्ड, कॉमा यू विल नॉट अंडरस्टँड इट. तुमच्या लक्षात आला असेल, एकदम सोपा विषय. इथे सुद्धा इफ काढायचं, त्याच्याऐवजी अनलेस लिहायचं. ओके, आणि नॉट काढला, बाकी वाक्य जसंच्या तसं. इफ आय वॉज नॉट होम सम डे ही वुड नॉट कम डाऊन. मग इथं काय होईल, इफ आय वॉज होम अनलेस आय वॉज होम सम डे
ही वुड नॉट कम डाऊन. अशा प्रकारे आपल्याला हे वाक्य तयार करता येईल. बाकी काहीच बदल नाही आहे मित्रांनो. व्हिडिओ नीट बघा, रिपीट बघा, तुम्हाला नक्कीच फायदा होईल. आता एक्सक्लामेटरी आणि असर्टिव्ह सेंटेन्स यावरती चर्चा करूयात. व्हिडिओ थोडीशी लांबच चाललेली आहे, परंतु सगळे महत्त्वाचे घटक आज कव्हर करण्याचा आपला प्रयत्न असल्यामुळे आपल्याला व्हिडिओ लांबली तरी चालेल. आता फटाफट जाऊयात. इथं बघा, उद्गारवाचक वाक्य मेक इट एक्सक्लामेटरी. उद्गारवाचक वाक्य जर मला बनवायचं असेल तर ते कसं बनवायचं बघा. वाचक वाक्याची सुरुवात हाऊने करायची किंवा वाटने करायची. ओके. विधारणार्थी वाक्याचे उद्गारार्थी वाक्य करताना व्हेरी असेल तर हाऊचा वापर करायचा, अव्हेरी असेल तर वाट अचा वापर करायचा. लक्षात घ्या, व्हेरी असेल तर हाऊ आणि अव्हेरी असेल तर वाट अचा वापर करायचा. वाट लावून टाकायची सगळी. आणि हे बघा एक रचनासूत्र आहे. हाऊ किंवा वाट लिहायचं, हाऊ किंवा वाट लिहायचं, ॲडजेक्टिव्ह लिहायचं, यस लिहायचं, हेल्पिंग वर्ब लिहायचं आणि नंतर तुमचं उद्गारची एक्सक्लामेटरी मार्क. बघा, यू आर मॅड. बघा, यू आर मॅड. आता याच्यामध्ये बघा व्हेरी नाहीचे, बरं अव्हेरी नसेल तर मग समजायचं हाऊने सुरुवात करायची. आता बघा पहिली काय करायचं, हाऊ लिहिलं. हाऊ लिहिल्यानंतर बाबा ॲडजेक्टिव्ह काय, मॅड. मॅड हे ॲब्जेक्टिव्ह आहे. हाऊ मॅड. त्याच्यानंतर करता, यानंतर करता बघा इथं जर तुम्ही विचार केला तर यस प्लस हेल्पिंग वर्ब प्लस ओ आहे. म्हणजे समजा ओ म्हणजे ॲडजेक्टिव्ह आहे. ओके. आता या ठिकाणी पहिली बाबा आपण कशाने सुरुवात केली, हाऊने केली. त्याच्यानंतर मला ॲडजेक्टिव्ह लिहायचं, मॅड लिहिलं. करता लिहायचा, कोण, यू लिहिला. चला करता लिहायचा मी या ठिकाणी यू लिहिला. आणि त्याच्यानंतर काय बाबा लिहायचं, हेल्पिंग वर्ब काय, आर, यू आर आणि एक्सक्लामेटरी मार्क. विषय संपला तुमचा. झालं. हाऊ मॅड यू आर. बघा, करेज इज अ वंडरफुल थिंग. वाक्यामध्ये अ आहे, मग तुम्ही काय करणार, व्हॉट अ वंडरफुल थिंग करेज इज. या ठिकाणी बघा, आता पहिली गोष्ट काय करणार आपण, व्हॉट अने सुरुवात करू. व्हॉट अने. आता अ व्हेरी नाही आहे म्हणजे अ तर आहे, म्हणजे अ तर आहे या ठिकाणी, म्हणून व्हॉट अने वापर केली. त्याच्यानंतर ॲडजेक्टिव्ह, व्हॉट अ वंडरफुल थिंग. व्हॉट अ वंडरफुल, व्हॉट अ वंडरफुल. वंडरफुल थिंग पण लिहून टाका जोडून, जरा बरोबर वाटेल. व्हॉट वंडरफुल थिंग करेज. आणि त्याच्यानंतर काय लिहायचं, सब्जेक्ट. येस काय बाबा तुमचा करेज आहे, करेज. करेज आणि नंतर सहाय्यकारी क्रियापद इज. झालं. म्हणजे व्हॉट अ वंडरफुल थिंग करेज इज, व्हॉट अ वंडरफुल करेज थिंग असं, म्हणजे व्हॉट अ वंडरफुल थिंग करेज इज. म्हणजे काय केलं या ठिकाणी नीट समजून घ्या. अ व्हेरी जरी नसलं तरी अ आला तर आपण व्हॉटने सुरुवात केली. पहिली सुरुवात करायची व्हॉट अने. त्याच्यानंतर मला काय लिहायचं होतं बाबा, मला लिहायचं होतं ॲडजेक्टिव्ह. इथं ॲडजेक्टिव्ह काय बाबा, अ वंडरफुल थिंग ॲडजेक्टिव्ह आहे, मग लिहिलं वंडरफुल थिंग लिहिलं इथं ॲडजेक्टिव्ह. त्याच्यानंतर मला काय लिहायचं होतं, यस सब्जेक्ट कोण आहे, करेज. सब्जेक्ट हा पहिलाच असतो, करेज लिहिला. नंतर मग सहाय्यकारी क्रियापद जे तुमचं हेल्पिंग वर्ब लिहिलं इज आणि नंतर एक्सक्लामेटरी मार्क दिला. विषय संपला. अशा प्रकारे हे क्वेश्चन्स आपण सॉल्व्ह करू शकतो. लक्षात आलं असेल तुमच्या. एक्सक्लामेटरी कसं करायचं, अशा प्रकारे. मेक इट एक्सक्लामेटरी आलं तर आपण अशा प्रकारे करू शकतो. आता इथे बघा दुसरा मुद्दा, मेक इट असर्टिव्ह येऊ शकतं. एक्सक्लामेटरी सेंटेन्स दिलं जाईल आणि त्याच्यावरून सांगितलं जाईल की बाबा मेक इट असर्टिव्ह करा. आता इथं काय करायचं, मग मेक इट असर्टिव्ह करताना आपल्याला काय करायचं बघा, कर्त्याने सुरुवात करायची. सुरुवात कर्त्याने करायची, सब्जेक्टने. हाऊ बोरिंग यू आर. आता इथं यू करता आहे तुमचा सब्जेक्ट, आर जे आहे ते तुमचं हेल्पिंग वर्ब आहे. बोरिंग जो आहे ना तो व्यक्ती, तो जो तुमचा आहे तो काय बाबा तुमचा ॲडजेक्टिव्ह आहे. आणि हाऊ तुमचा आला, हाऊ तर काढून टाकायचा, व्हॉट आणि हाऊ काढून टाकायचा. पहिला काय करायचं बाबा, मला इथं करता लिहायचं. करता सब्जेक्ट कोण आहे बाबा, यू सब्जेक्ट आहे. ओके. त्याच्यानंतर मला काय करायचं, हेल्पिंग वर्ब लिहायचं. हेल्पिंग वर्ब लिहायचं आर, यू आर. हाऊ आहे म्हणून काय करायचं, व्हेरी, यू आर व्हेरी. आणि नंतर काय बाबा, बोरिंग, यू आर व्हेरी बोरिंग. विषय संपला, झाला. अशा प्रकारे आपल्याला इथं करायचं. या ठिकाणी बघा, व्हॉट अ ग्रँड, व्हॉट काढायचा. व्हॉट अ ग्रँड हॉटेल इट इज. पहिलं करता येस बघा, व्हॉट अ ग्रँड हॉटेल इट इज. इट जे आहे ना, इट जे आहे ते इट तुमचा काय बाबा यस आहे. इज तुमचा हेल्पिंग वर्ब आहे. पहिला मला करता लिहायचा, यस कोण आहे बाबा, इट. त्याच्यानंतर त्याचं हेल्पिंग वर्ब इट इज. इट इज नंतर मला व्हेरी लिहायचं, तर अ आहे म्हणजे अ व्हेरी. आणि त्याच्यानंतर ग्रँड हॉटेल, ग्रँड हॉटेल. विषय संपला. अशा प्रकारे आपण हे एक्सक्लामेटरीचं असर्टिव्ह करू शकतो. असर्टिव्हचं एक्सक्लामेटरी करता आलं पाहिजे, एक्सक्लामेटरीचं असर्टिव्ह करता आलं पाहिजे. अशा प्रकारे करता आलं पाहिजे. एकदम विषय सोपा आहे. पुढचा मुद्दा बघा, ॲड अ क्वेश्चन टॅगकडे आपण लक्ष देऊया. ॲड अ क्वेश्चन टॅगवरती खूप वेळा बोर्डाला प्रश्न येऊन गेलेले आहेत. ॲड अ क्वेश्चन टॅग करताना एकच सोपी गोष्ट करायची, काय जास्त मोठं काम नाही, फक्त एक काम करायचं की वाक्य पूर्ण जसं आहे तसं लिहायचं. राम इज अ गुड बॉय. ओके. राम इज अ गुड बॉय. वाक्य जसंच्या तसं लिहायचं. आणि इथं बघा, क्वेश्चन टॅग करताना होकारार्थीचा टॅग नकारार्थी होतो. वाक्य जर होकारार्थी असेल तर टॅग नकारार्थी,
नॉट आला पाहिजे. आणि नकारार्थी असेल तर त्याचा टॅग होकारार्थी करायचा. बघा कसं, राम इज गुड बॉय नंतर कॉमा, आणि कॉम्यानंतर मला काय करायचं, जो क्रियापद सहाय्यकारी क्रियापद आहे इज, त्याला नॉट लावायचा. इजंट आणि राम जो आहे त्या रामच्या ऐवजी आपण काय करू, ही वापरू, इजंट ही. रामच्या ऐवजी आपल्याला काय वापरायचं, इजंट ही. सीता असेल तर इजंट शी वापरलं असतं. ओके, इजंट राम वगैरे नाही लिहायचं. आणि नकारार्थी वाक्याचा क्वेश्चन टॅग होकारार्थी करायचा. आता हे वाक्य जसं आहे तसं आपण लिहिलं, राम इज नॉट अ गुड बॉय. गुड बॉय, राम इज नॉट अ गुड बॉय, कॉमा दिला. आणि कॉमा देऊन मला पुढं काय लिहायचं या ठिकाणी, बघा कॉमा देऊन पुढं मी काय लिहिणार, इज जो आहे इज नॉट आहे, मग मी काय लिहिणार, फक्त इज लिहिणार. आणि राम जो आहे रामच्या ऐवजी इज ही. बरं का, राम इज नॉट अ गुड बॉय, त्याच्यातला नॉट काढायचा आणि फक्त इज ही लिहायचा. आणि नॉट जर नसेल तर इजंट ही आला, नॉट आहे म्हणून तो नॉट निघाला, इज ही आला, विषय संपला. अशा प्रकारे आपल्याला टॅग करता आला पाहिजे. एकदम सोपा विषय. आता इथं काही क्वेश्चन्स मित्रांनो आपण या ठिकाणी बघून घेऊयात. बघा आता बघा, रमेश गोष्ट, आता जर एखाद्या वाक्यामध्ये सहाय्यकारी क्रियापदच नसेल तर डू, डज किंवा डीडचा वापर करायचा. ओके, बघा आता या ठिकाणी राम गोज टू स्कूल एव्हरी डे. बरं का, पहिलं जसं आहे तसं आता मी डायरेक्ट इथंच लिहितो, तर राम गोज टू स्कूल एव्हरी डे. त्याच्यानंतर बघा गोज, आता गो म्हणजे तुमचं वर्तमान काळ आहे, मग वर्तमान काळ असल्यावर डज किंवा आपल्याला डू वापरायचा आहे. मग इथं नॉट नाही, म्हणजे आपण काय करू, या ठिकाणी राम आहे, आय असेल किंवा अनेक वचन असेल तर डू वापरतो, करता एक वचनी असेल तर डज वापरायचा. मग डझंट, ओके, डझंट ही, या ठिकाणी काय आलं, डझंट ही, कारण गोज आहे डझंट ही, आणि राम आहे म्हणून डझंट आला. जर दे असतं तर डोंट आला असता, विषय संपला असता. दे गो टू स्कूल एव्हरी डे, आता इथं दे आहे म्हणून या ठिकाणी दे गो आहे, दे आहे म्हणून इथं काय आलं, डोंट दे. ओके, डोंट दे. ओके, राम आहे एक वचनी आहे म्हणून डझंट ही, आणि दे आहे म्हणून डोंट दे. डोंट दे, बरोबर, डोंट दे. अशा प्रकारे आपण घेऊ शकतो. इथे बघा, राम वेंट टू स्कूल, कॉमा दिला, वेंट आहे म्हणजे काय, भूतकाळ आहे, मग भूतकाळ असल्यामुळे काय वापरायचा, डीड वापरायचा. भूतकाळ असेल तर डीड, DID. आणि नॉट आहे का, नॉट नाही आहे म्हणून डिडंट, आणि काय राम आहे म्हणून डिडंट ही, संपला विषय. हिचं बघा, हे वाक्य काय करायचं, जसं तसं लिहायचं, दे वेंट टू स्कूल, कॉमा, आणि काय बाबा इथं वेंट आहे, भूतकाळ आहे म्हणून काय वापरायचा, डिडंट वापरला आपण. आणि दे आहे म्हणून दे जसं तसंच. ओके, जसं वर्तमान काळामध्ये बाबा एक वचनी असेल तर डझंट वापरतो, अनेक वचनी असेल तर डोंट वापरतो, तसं इथं एक वचनी असू दे अनेक वचनी असू दे, भूतकाळामध्ये वेंट आला भूतकाळ आला तरी आपल्याला इथं डिडंटच वापरायचं, बस बाकी काय नाही. तर अशा प्रकारे आपल्याला हे करता येऊ शकतं, याच्यावरती आपण विचार करू शकतो. ओके, याच्यानंतर बघा मित्रांनो, एवढेच काही मुद्दे होते जे आपण आज बघितले. नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल. व्हिडिओमधला जो काही व्याकरणाचा भाग आपण बघितलाय तो खूप महत्त्वाचा होता बोर्डाच्या परीक्षेच्या अनुषंगाने. ओके, नक्कीच तुम्ही समजून घेतला असेल. आता थांबूयात मित्रांनो, पण थांबण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट करतो, बरीच मुलं व्हिडिओ बघतात पण लाईक खूप कमी आहे मित्रांनो. प्लीज या व्हिडिओला लाईक करा, आणि जे नवीन आहेत त्यांनी चॅनल एकदाचा सबस्क्राईब करून टाका, कारण बऱ्याच मुलांनी अजून केला नाही. का नाही केला, करून टाका सबस्क्राईब. आणि नुसतंच चॅनल सबस्क्राईब नका करू, त्या बाजूला बेलचं बटन आहे ते पण दाबून टाका, जेणेकरून जेव्हा मी एखादी नवीन व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड करेल तेव्हा त्याची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. ठीक आहे मित्रांनो, बाय सर्वांना, धन्यवाद. आणि थांबण्याच्या अगोदर एक लास्ट सांगतोय की आपण आपल्या वेबसाईटवरती इंग्लिशच्या नोट्स, इंग्लिश विषयामध्ये चांगले मार्क मिळवायचे असतील तर चांगल्या नोट्स पाहिजेत, तर चांगल्या नोट्सच्या PDF मी तुमच्यासाठी आपल्या वेबसाईटवर शेअर केलेल्या आहेत. तर त्या वेबसाईटवरती जाऊन त्या नोट्स कशा बघायच्या ते आपण बघूयात आपल्या कम्प्युटर स्क्रीनवर जाऊन करणार आहे. ठीक आहे, तर बघा आपण आपल्या कम्प्युटरच्या स्क्रीनवरती जाऊया. सगळ्यात अगोदर या ठिकाणी बघा, आता आपण कम्प्युटरच्या स्क्रीनवरती जाऊन गुगलवरती आपल्याला जायचं आहे, आणि गुगलवरती जाऊन आपण काय करू, पहिले टाईप क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी असं टाईप करा. ओके, आणि क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी टाईप केल्यानंतर इथं बघा पहिली या ठिकाणी एक लिंक येईल, त्यावर जर क्लिक केलं आपण तर इथं आपण या ठिकाणी आपल्या वेबसाईटवरती येऊ. वेबसाईटवरती आल्यानंतर आपल्याला काय करायचं, या ठिकाणी जुन्या प्रश्नपत्रिका पण इथे आहेत, तुम्ही जुन्या प्रश्नपत्रिकासुद्धा इथून डाउनलोड करू शकताय. IMP नोट्ससुद्धा आहेत, तर आपल्याला IMP नोट्सवरती क्लिक करायचं. तर IMP नोट्सवर क्लिक केलं की क्लिक केल्यानंतर आपण इथं येऊयात खाली, आणि इथं आल्यानंतर इंग्लिश आहे, गणित भाग 1च्या सुद्धा नोट्स आहेत, तुम्ही इथं क्लिक करून गणित भाग 1च्या पण डाउनलोड करून घ्या. मराठीच्या सुद्धा होत्या, इंग्लिशच्या पण आहेत. लवकरच मी हिंदी आणि इतर विषयांचे डाउनलोड करेल. प्रत्येक पेपरच्या आधी त्या विषयांच्या नोट्स इथं डाउनलोड होणार आहे, त्यामुळे ही लिंक खूप महत्त्वाची आहे. आता इंग्लिशवर जर मी क्लिक केलं तर मला इंग्लिशच्या सगळ्या नोट्स इथं PDF डाउनलोड करता येईल. इथं डाउनलोडवर क्लिक करायचं आणि तुम्ही ही PDF फाईल डाउनलोड करू शकता. बघा याच्यामध्ये सगळं आहे. लँग्वेज स्टडी सेक्शन आहे ज्याच्यामध्ये 10 मार्क आहेत, उत्तरासहित आहेत.
मित्रांनो तुम्हाला उत्तरासहित दिले. लँग्वेज स्टडीचे 1 आणि जवळपास 2 उदाहरणं दिलेत बाबा. ओके, लँग्वेज स्टडीचा 1 आणि दुसरा सेट मी 2 सेट दिल्यात, म्हणजे तुमचा जास्तीत जास्त सराव झाला पाहिजे. त्याच्यानंतर इथं टेक्स्च्युअल पॅसेजसुद्धा आहे, त्याच्या डिटेल्समध्ये आहे कुठल्या प्रकारचे प्रश्न टेक्स्च्युअल पॅसेजमध्ये आपल्याला विचारले जातात ते डिटेल्स या ठिकाणी दिलेले आहेत. आणि 2-2 टेक्स्च्युअल पॅसेज साधारणतः मी तुमच्यासाठी घेतलेले आहेत डिटेल्समध्ये बघा या ठिकाणी. ठीक आहे, तर या नोट्स डाउनलोड करून घ्या. कशा डाउनलोड करायच्या ते तुम्हाला सांगितलं आहे. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, गुगलवरती जायचं आहे. पहिली गोष्ट गुगलवर जायचं आहे. गुगलवरती जाऊन तुम्ही क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी टाईप करायचं आहे आणि या लिंकवर क्लिक करून क्रिएटिव्ह मॅथ्स मराठीवर क्लिक केलं की त्याच्यानंतर इथं IMP नोट्सवर क्लिक करायचं आहे. IMP नोट्सवर क्लिक केलात की तुम्ही इथं आपल्या या नोट्सवरती याल आणि इथून तुम्ही इंग्लिशच्या नोट्स डाउनलोड करू शकता अशा प्रकारे. ओके, तर ही PDF फाईल लगेच डाउनलोड करा आणि अभ्यासाला लागा मित्रांनो. खूप इम्पॉर्टंट आहे ही सगळी PDF फाईल आणि इंग्लिशच्या सुद्धा डाउनलोड करून घ्या. ठीक आहे, तर मित्रांनो अशा प्रकारे ह्या नोट्स कशा डाउनलोड करायच्या हे आता तुम्हाला कळालेलं आहे. तर लगेच आता जा गुगलवरती क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी टाईप करा आणि त्या नोट्स ज्या आहेत त्या आत्ता डाउनलोड करा आणि त्याचा अभ्यास करायला लागा. ओके, बाय मित्रांनो, धन्यवाद.